आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेसची मागणी. विधानसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळा केल्याचा लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 50 लाख मतदार कसे वाढले? या निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला असा घणाघाती आरोप करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरोधातील लढा तीव्र केलाय. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत काँग्रेसने शनिवारी दिनांक 25 जानेवारी रोजी राज्यभर आंदोलने केली. त्याचाच एक भाग म्हणून नाशकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपने विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याचा निषेध केला. आहेर म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 50 लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर रात्रीच्या अंधारात 76 लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदार पत्रिकेवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे. निवडणुका या निपक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत असेही आहेर यांनी सांगितले. यावेळी धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड, वसंत ठाकूर, तन्वीर तांबोळी, अल्तमश शेख आदी उपस्थित होते. डॉक्टर पाटील काँग्रेसमध्येच. डॉक्टर हेमलता पाटील या काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत असा दावा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शहर आहेर यांनी केलाय. डॉक्टर पाटील या काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजूत त्यांची काढली आहे. त्या कुठेही जाणार नाहीत. पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असेही आहेर यांनी सांगितले. भारतीय निवडणूक आयोगाला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निवडणूक आयोगाला शुभेच्छा द्यायच्या निमित्तानं काही प्रश्न हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करतो आणि हे प्रश्न उपस्थित करत असताना आमच्या नेत्या खासदार शोभाताई बच्छाव, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार श्री कोतवाल, आकाशजी छाजेड, वसंत ठाकूर, लक्ष्मणला धोत्रे या सगळ्या समोर पत्रकार परिषदेतून आमचं म्हणणं एवढंच आहे की निवडणूक आयोगाचं जर या ठिकाणी अभिनंदन करायचं असेल तर ज्या महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत 2019 ते 2024च्या दरम्यान 5 लाख मतं हे नोंदवले गेले होते नवीन आणि त्या निवडणुका पार पाडल्या होत्या. परंतु 2024च्या लोकसभा निवडणूक आणि 2024ची विधानसभा निवडणूक यामध्ये 50 लाख नव मतदारांची नोंदणी ही निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढे मतदार वाढले कसे, हे मतदार कुठून आले, हे मतदार महाराष्ट्रातले होते का महाराष्ट्राच्या बाहेरचे होते, हे खरंच मतदार होतं का काहीतरी मतदानामध्ये काही घोळ आहे, हे सर्व प्रश्न आजच्या या निवडणूक आयोगाच्या प्रजासत्ताक जो काही 75 वर्ष पूर्ण झालेले या निमित्तानं उभे राहतात. म्हणून हा प्रश्न काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला विचारू इच्छितो. जर निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करायचं असेल तर कुठलाही विधानसभेचा विजय असो किंवा कुठलाही विजय असो भारतीय जनता पार्टीचा, हा कधीही संशयाच्या भोवऱ्यात जातो. त्याला कारण असं की अशा पद्धती तफावत ही सातत्यानं दिसत आलेली प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि ही दूर करून जर भारतातील जनतेची इच्छा आहे की आपलं मतदान हे बॅलेट पेपरवरती व्हावं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएमवरचं बंद व्हावं, ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने या अगोदर सुद्धा ईव्हीएम हटाव ही भूमिका घेतलेली होती. काँग्रेस पक्षानेच नव्हती घेतली तर भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्यापूर्वी यांनी तर पुस्तकं लिहिली होती, यांनी ही भूमिका घेतली होती ईव्हीएम हटाव. तर ते आता सत्तेत आल्यानंतर मग का भूमिका घेत नाही? जर काँग्रेस पक्षही म्हणतो ईव्हीएम ऐवजी आपण बॅलेट पेपरवर जाऊ. मोठमोठे प्रगत देशांनी सुद्धा ईव्हीएम काढून, अमेरिकेसारखा देश असेल किंवा इतर देश असेल, यांनी सुद्धा बॅलेट पेपरवर आता वोटिंग घेत आहे. म्हणून आमची मागणी आहे आजच्या निवडणूक आयोगाचे जे काही 75 वर्ष पूर्ण या निमित्तानं जे राजीव कुमार हे जे भाजपचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी निवडणूक आयुक्तांनी काम केलेले त्यांचा निषेध आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो का जाता जाता तरी कमीत कमी हा निर्णय आपण घ्यावं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.